श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पितृपक्षानिमित्त असणार आहे। कारण आता पितृपक्ष सुरू झालेला असून पितृपक्षात नेमकं काय करावं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणं गरजेचं ठरणार आहे। कारण दररोज कुणालाही पितरांची सेवा करणं शक्य होत नसलं तरीही या पितृपक्षामध्ये या 15 दिवसांमध्ये आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा नक्कीच वर्षभर आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत मिळते। कारण बऱ्याचदा ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कुठल्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो हे पाहायला मिळतं। म्हणूनच या पितृपक्षाला विशेष असं महत्त्व आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे याविषयी देखील लवकरच आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात नेमकं कुठले उपाय करायचे हे जाणून घेणार आहोत। अतिशय सोपे आणि प्रत्येकाला करणं सहज शक्य होईल असेच हे उपाय असणार आहे। त्यामुळे दररोज जर करणं शक्य झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकतात। फक्त मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हे उपाय करू शकत नाही। या व्यतिरिक्त सुतक असेल तरीही तुम्ही हे उपाय करू शकत नाही। त्यानंतर महिला पुरुष दोघांपैकी कोणी एकाने जरी हे उपाय केले तरीही चालणार आहे। तर चला उपाय कशा पद्धतीने करायचे हे जाणून घेऊया। तर आपल्याला दररोज जे उपाय करायचे आहे ते खास दही भातासंबंधीच आहे। दही भात म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी खूप महत्त्वाचा मानला जातो। अमावस्या पौर्णिमेलाही आपण दही भाताचे उपाय करत असतो। तितकंच महत्त्व ह्या दही भाताला ह्या पितृपक्षामध्ये देखील असणार आहे। त्यामुळे ह्या दही भातासंबंधीच आपल्याला उपाय करायचे आहे। तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दही भात लागणार आहे। भात बनवताना तो थोडासा वेगळा शिजवून घ्यायचा आहे। आपण जो भात खातो जेवणासाठी बनवतो तो घ्यायचा नाही तर वेगळा बनवायचा आहे आणि तो बनवताना त्यामध्ये तेल तूप मीठ न टाकता तो शिजवायचा आहे। आता हे दही भाताचे उपाय करताना सगळ्यात पहिला जो उपाय असणार आहे तो काय आहे तर आपल्याला दररोज कावळ्यासाठी एक घास का होईना दही भात ठेवायचा आहे। शक्यतो घराच्या दक्षिण दिशेकडे ठेवण्याचा प्रयत्न करा। तुमचं टेरेस वगैरे असेल तर दक्षिण दिशेला ठेवणं शक्य होईल, पण नसेल तर मग तुमची जिथे गॅलरी वगैरे असेल तिथे तुम्ही नक्कीच ठेवू शकतात किंवा अंगण असेल तर अंगणामध्ये देखील तुम्ही ठेवू शकतात। आता कावळा आला तर खूप चांगली गोष्ट आहे, पण कावळा नाही आला दुसऱ्या पक्षांनी खाल्लं तरीही चालणार आहे। अशाने आपले जे पितृ आहे ते सुखावले जाणार आहे। त्यामुळे कावळ्यांसाठी आपल्याला छोटासा एक घास काढून ठेवायचा आहे दही भाताचा। त्यानंतर दुसरा जो उपाय असणार आहे तो देखील दही भाताचाच आहे। दररोज आपल्याला एक छोटीशी गौरी पेटवायची आहे। गौरी म्हटलं तर तुमच्या जवळ कुठे दिंडोरी प्रणित केंद्रातलं साहित्य मिळतं असं दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विचारा। त्या ठिकाणी तुम्हाला अगदी बिस्किटाच्या आकाराच्या गौऱ्या सहज उपलब्ध होतील किंवा दुसरीकडे कुठे पूजा साहित्य मिळत असेल त्या ठिकाणी जरी तुम्ही विचारलं तरीही तुम्हाला सहज त्या गौऱ्या उपलब्ध होतील। त्यातला थोडासा तुकडा तोडून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं तूप टाकायचं, ते पेटवायचं। त्यावर तुम्ही कापूरही टाकू शकतात। कापूर तूप टाकून ते प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर त्यावर थोडासा दही भात शिंपडायचा आहे। या दही भाताच्या वासाने देखील आपले पितृ सुखावले जातात असं म्हटलं जातं आणि त्यांच्यापर्यंत हा जो नैवेद्य आहे तो पोहोचला जातो। त्यामुळे नक्कीच तुम्ही हा छोटासा उपाय देखील करू शकतात। त्यानंतर सुरुवातीलाच कावळ्यासाठी दक्षिण दिशेला भात ठेवायला सांगितलेला आहे। तशाच पद्धतीने आपण तुमची जर टेरेस वगैरे असेल तर तुम्ही संपूर्ण म्हणजे 8ही दिशांना तुम्ही थोडा दही भात ठेवायचा आहे। दक्षिण दिशेचं महत्त्व आहेच, पण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या 4 मुख्य दिशा त्यानंतर उपदिशा ज्या आहे ते सगळीकडे थोडा दही भात आपल्याला ठेवायचा आहे। याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते। कावळ्याने खाल्लं तर चांगली गोष्ट, नाही तर दुसऱ्या पक्षांनी खाल्लं तरीही हरकत नाही। या व्यतिरिक्त तुम्ही कुत्र्यांसाठी किंवा मुक्या जनावरांसाठी देखील खायला काहीतरी ठेवू शकता। दही भात तर ठेवायचंच आहे, पण या व्यतिरिक्त जर दही भात तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही गाईला हिरवा चारा देऊ शकतात, मुंग्यांसाठी साखर ठेवू शकतात। अशा पद्धतीने फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्ही काहीतरी दान हे करायला हवं। दान केल्याने निश्चितच आपल्या पितरांना देखील आनंदाची प्राप्ती होत असते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वादही प्राप्त होत असतो। त्यानंतर जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली दही भात ठेवायचा आहे। दही भात बनवताना वेगळाच बनवायचा आहे हे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, पण हे 4-5 जे उपाय आहे ते जर तुम्ही करणार असाल तर ह्या 4-5 उपायांसाठी एकत्र भात शिजवायचा आहे। वेगवेगळा प्रत्येक वेळेस भात शिजवायची गरज नाही, फक्त तुमचा खाण्याचा भात वेगळा असायला हवा आणि उपायांचा भात वेगळा असायला हवा एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला दही भाताचे उपाय करता येणार आहे। या व्यतिरिक्त दही भात म्हटलं तर आपण घरावरूनही ओवाळून टाकू शकतो।
असतो. दररोज जर शक्य असेल तर दररोज करा, नाही शक्य झालं तर अमावस्या पौर्णिमेला तर आपण हे करतच असतो. या व्यतिरिक्त पितरांची कुठली आपण सेवा करू शकतो तर दररोज तुम्ही पितृसूक्त, पितृस्तोत्र देखील वाचू शकता. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकात तुम्हाला हे पाहायला मिळेल. नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात. हवं तर त्याची प्रिंट काढून घ्या किंवा मोबाईलवर पाहून म्हटलं तरीही चालेल. शक्यतो त्याची प्रिंट काढून वाचण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवर पाहून जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा आपलं मन विचलित होत असतं, म्हणून मोबाईलवरची सेवा शक्यतो टाळावी. पण अगदीच पर्याय नसेल तर तुम्ही ते करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही भागवत ग्रंथाचं पाठ देखील करू शकता. तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचं पारायण करायला हरकत नाही किंवा दररोज 1 अध्याय वाचला, 2 अध्याय वाचले तरीही चालणार आहे. हेही शक्य झालं नाही तर ओम पितृदेवताय नमः या मंत्राची एकमाळ जप तुम्हाला करायची आहे. त्यासोबतच दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तशाच पद्धतीने दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. निश्चितच आपले पितृ सुखावण्यासाठी या उपायाने मदत मिळत असते. तर स्वामी भक्त हो, पितृपक्षामध्ये आपल्याला कुठले छोटे छोटे उपाय करायचे आहे ही सविस्तररित्या सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरीही याबाबत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. त्यासोबतच तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्यासोबत तुम्हाला जर कुंडली मार्गदर्शन हवं असेल, कुंडलीमधील ग्रहमानांची दशा जाणून घ्यायची असेल तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 199 मध्ये संपूर्ण कुंडली मार्गदर्शन मिळतं. त्यानुसार दोष सांगितले जातात. त्यासोबतच दोषाला अनुसरून उपाय देखील दिले जातात, सेवा सांगितल्या जातात. त्यामुळे कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर रत्न खरेदी करायचा असेल तर मार्केट प्राइसपेक्षा नक्कीच आपल्याकडे खूप कमी किमतीने रत्न अवेलेबल आहे. तुम्हाला जर तुमचा रत्न घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. ब्रेसलेट देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. जे काही हवं असेल ते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मागवू शकतात. आपली ही जी सर्व्हिस आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात पुरवली जाते. त्यामुळे त्वरित संपर्क साधून आजच तुमची कुंडली जाणून घ्या. त्यासोबतच तुमचं रत्न देखील खरेदी करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.